नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओचं तुम्ही टायटल वाचल्यावर तुम्हाला वाटलं, आश्चर्यचकित झाले असाल तुम्ही. कारण टायटल आहे, होय हे संत अंध होते, त्यांना दिसत नव्हतं, तरी त्यांनी 134 ग्रंथ लिहिले. तुम्हाला याच्या हे ऐकून खूप आश्चर्य वाटेल आणि खरं गोष्ट आहे. काही वर्षापूर्वी मी हे पुस्तक वाचलं होतं. त्या संतांचं नाव आहे गुलाबराव महाराज. आणि हे संत अंध होते, त्यांना काही दिसत नव्हतं, तरी त्यांनी 134 ग्रंथ लिहिले. कसे लिहिले असतील? मला पण त्यावेळी खूप आश्चर्य वाटलं होतं. मग ते पुस्तक बरंच मोठं होतं, माझ्याकडं 200 पानांचं तर यायचं. त्यावेळी मी ते वाचलं होतं. नंतर काही टिप्स लिहून ठेवल्या होत्या माझ्या याच्यामध्ये, वहीमध्ये. मला ती एक सवय होती, वाचलं काय जे चांगलं वाटतं असं लिहिण्यासारखं ते मी लिहून ठेवतो वहीमध्ये. तर अशा प्रकारे मी ते लिहिलं होतं. नंतर त्याबद्दल ते संत जे गुलाबराव महाराज होते, त्यांचा जन्म अमरावतीमध्ये झाला, नांदगाव जिल्ह्यामध्ये. लोणी टाकळी म्हणून जे गाव आहे तिथे त्यांचा जन्म झाला. आणि ते म्हणजे 8 महिन्याचे नुसते होते. जन्मल्यानंतर फक्त 8 महिन्याचे होते, तेव्हा त्यांचे डोळे म्हणजे त्यांना दिसत नव्हतं, त्यांची दृष्टी गेली त्यावेळी 8 महिन्याचेच असताना. आणि तरी सुद्धा त्यांनी एवढे ग्रंथ लिहिले, म्हणजे खरोखर आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट आहे. तर त्यांनी कसे लिहिले असतील एवढे ग्रंथ? ते पण पहिली त्यांना म्हणजे ती आवड होती. त्यांचे डोळे नसल्यामुळे त्यांचे कान खूप तीव्र होते असं म्हणता येईल, किंवा ते जे ऐकायचे ना ते त्यांना पटकन लक्षात राहायचं. आता त्यांना ही लहानपणापासून अंध असून सुद्धा त्यांना पुस्तकं जी ऐकायची, जो कोण वाचेल त्याची ते ऐकायचं कशी काय आवड निर्माण झाली? तर मित्रांनो, जे मी अभ्यास केलाय संतांचा वगैरे, जी पुस्तकं वगैरे, त्याच्यावरून असं मला समजतं की मागल्या जन्मी सुद्धा ह्यांनी खूपच वाचन केलेलं असणार, खूप पुस्तकं वाचन केलेली असणार, किंवा अध्ययन केलेलं असेल. त्यांना खूप आवड असणार. तीच आवड त्यांची ह्या जन्मात सुद्धा आली. जेव्हा ते जन्मले 1881 ला ते अमरावतीमध्ये जन्मले, तर ती आवड तशीच आली. पण आता डोळे नव्हते, मग ती आवड पूर्ण कशी करायची? तर ते कानाने ऐकून त्यांच्या ते बरोबर लक्षात राहायचं. त्यासाठी ते जे काही सुशिक्षित लोकांची मुलं होती, त्यांना सांगायचे, किंवा त्या लोकांना सांगायचे, मला हे पुस्तक वाचून दाखवा. आणि ते ऐकायचे काम करायचे फक्त. तर ऐकता ऐकता त्यांचं ते कानामुळे ते एवढं त्यांचं ते लक्षात राहायचं की ते पहिल्या ह्याच्यातच त्यांचं, जसं बोलतो ना, एक पाठी माणूस असतो, जो एकदा वाचल्याबरोबर त्याच्या लक्षात राहतं. तसे जे कानाने एक पाठी होती, म्हणजे एकदाच ऐकलं का त्यांना बरोबर ते स्मरणात राहायचं. तर तुम्हाला माहित नसेल, साधना ह्या 5 प्रकारच्या असतात. पहिली एक साधना असते, जे आपण जिभेने नामस्मरण करतो. दुसरा प्रकार असतो तो आपल्या श्वासावर आपण लक्ष केंद्रित करतो, त्यांनी एक साधना केली जाते. तिसरी आहे ते कानाने ऐकते, म्हणजे समजा एक भजन आहे किंवा जी काही वेगवेगळ्या प्रकारचं कोण वाचत असेल ते ऐकणे, आणि त्याच्यातून आपण देवाशी जोडले जाणे, तर ती एक साधना असते. एक स्पर्शाची साधना असते. स्पर्श म्हणजे एखादी मूर्ती देवाची हातात घेणे आणि तो भाव निर्माण होणे आतमध्ये. तर अशा प्रकारे ती वेगवेगळ्या 6 प्रकारचे साधना आहेत या. आणि एक आहे ते 5 झाले मला वाटतं. डोळ्याने पाहणे, ती एक साधना असते. डोळ्याने देवाची मूर्ती पाहत राहणे, म्हणजे डोळे बंद केले तरी सुद्धा ती बघण्याची एक साधना करावी लागते. ती करता करता हळूहळू तो देव भाव तुमच्यामध्ये उतरत जातो. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या साधना होत्या. पण ह्यांची जी होती, गुलाबराव महाराजांची साधना कानातली होती जास्त, कारण दिसत नव्हतं त्यांना. त्यामुळे कानाने ऐकण्यावर त्यांचा खूप भर होता. तर त्यामुळे त्यांनी वेद वगैरे सुद्धा ऐकले आहेत, आणि ते त्यांच्या तोंडपाठ होते. बरीच पुस्तकं त्यांनी वाचली म्हणजे वाचायला लावली, नंतर ते ऐकण्याचं काम करायचे. तर अशा प्रकारे ते एवढे एक्सपर्ट होत गेले, काय पुढे पुढे त्यांनी स्वतःहूनच पुस्तकं लिहायला, म्हणजे ते सांगायचे तसे, ते रायटर जो होता तो लिहायचा. एवढे ते एक्सपर्ट होत गेले. आणि ते रात्रीच्या वेळी साधना करायची. जी समाधी साधना होती ती रात्रीच्या वेळी करायची, म्हणजे ती श्वासावर पाहत पाहत ती साधना करायची. पण कान पण त्याचे तेवढे तीव्र झाले होते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साधना असतात, पण यांनी रात्रीच्या वेळी ते श्वासावर साधना करायचे, आणि इतर वेळी कानाचा जास्त वापर करायचे, कारण डोळे नव्हते. त्यामुळे कान सुद्धा त्यांची खूपच तयार झालेले होते.
तर अशा प्रकारे त्यांनी साधना करता करता त्यांनी स्वतःहून 134 ग्रंथ लिहिले. तर मी काही नोट तिथे लिहून ठेवलेल्या आहेत, त्या तुम्हाला सांगतो. वयाच्या 8व्या महिन्यातच त्यांचे डोळे गेले. ते फक्त 34 वर्षच जगले, जास्त जगले नाही. कारण त्या काळात तुम्हाला माहिती आहे, एखादा रोग झाला तरी औषधं नव्हती, कुठलाही आजार झाला तरी औषधं नव्हती, त्यामुळे माणसं खूप लवकर जायची. ते महाराज सुद्धा फक्त 34 वर्ष जगले, पण त्यांनी 134 ग्रंथ लिहिले एवढ्या 34 वर्षाच्या आयुष्यात. म्हणजे तुम्ही विचार करा काय त्यांचा अभ्यास असेल, काय त्यांची स्मरणशक्ती असेल. डोळ्याने दिसत नसून सुद्धा त्यांनी एवढे ग्रंथ लिहिले. बालपणी त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. म्हणजे ज्ञानेश्वरी ऐकून ऐकून त्यांच्या ते सगळं तोंडपाठ झाली ज्ञानेश्वरी, आणि त्याच्यातून ते मग मनन चिंतन करायचे. आणि त्यांना ते कळत गेलं काय संत सांगतायत खरं, आणि ते करायला पाहिजे. त्याप्रमाणे ते करू लागले. करणं हे खूप महत्वाचं असतं. नुसतं ऐकून त्याचा काही फायदा होत नसतो. मग आपण नुसती माहिती घेत राहतो. जेव्हा आपण अभ्यास करतो संतांचा किंवा त्यांच्या पुस्तकांचा, त्यावेळी तो आपल्यामध्ये ते उतरणं खूप आवश्यक असतं. ते कठीण आहे हे माहित आहे मला, पण आपण तो प्रयत्न केला पाहिजे. आपण कसे हळूहळू बदलत जाऊ, आपल्या मधले भाव बदलत जाणे खूप आवश्यक आहे. आपण जास्तीत जास्त चांगलं कसं बनता येईल हे आपण प्रयत्न केले पाहिजे, तर त्या वाचण्याचा उपयोग आहे. नुसतं पंडित असून उपयोग नाही. म्हणजे पोपटपंची आपण बोलतो ना, तसं असून उपयोग नाही. म्हणजे तुम्हाला खूप ज्ञान आहे तर तुम्ही लोकांना सांगताय हे ते, पण स्वतःमध्ये ते कायच उतरत नाही, स्वतःमध्ये बदलत नाही, नुसते वादविवादच करतोय तो माणूस, तर त्याला काय अर्थ नसतो. तुमच्यामध्ये बदल होणं खूप आवश्यक आहे. जसे हे संत मंडळी किंवा हे महाराज म्हणा, ते वाचून वाचून त्याच्यामध्ये तो बदल होत गेला. त्यांना पुस्तकं वाचायची म्हणजे ऐकण्याची खूपच आवड होती, त्यासाठी ते लोकांना बोलवायचे. मग त्यांना इथे लिहिलेलं पण आहे, ते त्यांना काही ना काही द्यायचे. त्या काळात तुम्हाला माहित आहे ज्याला बार्टर सिस्टम बोलतात, म्हणजे अदला बदल. त्यांनी आपल्याला ऐकवलं मग ते गहू द्यायचे किंवा ज्वारी द्यायची, कधी कधी एखादा आपल्या हातातलं कढई द्यायचे. म्हणजे त्यांना जे शक्य होतं ते त्यांना द्यायचे. देण्याची वृत्ती त्यांची होती. तर ही देण्याची वृत्ती खूप आवश्यक असते, तेव्हाच तुम्ही मोठे होत असता. घेण्याची वृत्ती असू नये. आता हल्ली आपण काय बघतो, घेण्याची वृत्ती आहे, दुसऱ्याकडे ओरबडण्याची वृत्ती आहे, ती खूप घाणेरडी वृत्ती आहे. त्याच्यातून तुम्ही स्वार्थी बनता आणि दुसऱ्याचा तर विचार अजिबात करत नाही, दुसऱ्याचं नुकसानच करत असतो. पण शेवटी तुम्हाला माहित नाही, सगळं आपल्या कर्मावर अवलंबून होतं. तुमची जर चांगली कर्म असेल तर आपोआप तुमच्याकडे सुख समाधान शांती येणार आहे. आणि तुम्ही जर लोकांना ओरबाडणार असाल, त्यांना लुटणार असाल, तर तुमच्या जीवनात दुःखच येणार. मुलं बाळ कधीच चांगली राहणार नाही. ती नको तिथे अडकून राहणार, नको ते उपद्व्याप करणार. का? कारण आपली कर्म वाईट असतात आणि आपल्या कर्मांचा परिणाम आपल्या मुलांवर होत असतो. म्हणून आपले कर्म चांगले असणे खूप खूप आवश्यक आहे. म्हणून पैशासाठी काही करू नका. आज हल्ली आपण लोक बघतात पैसे, त्यांना वाटतं पैसा म्हणजे देव, त्यासाठी ते काही करतात, किती चुकीच्या गोष्टी करतात. पण ती कर्मवरच आपला पुढचा जन्म सुद्धा अवलंबून होतो. हे ऋषी मुनीने पण सांगितलं आणि आपल्या ग्रंथात पण लिहिलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आहे. कुठल्याही संतांचा वाचा पुस्तक, त्याच्यामध्ये कर्मच महत्वाचं आहे सांगितलंय. त्यासाठी पैशासाठी वाईट कर्म करू नका, कारण त्याचे परिणाम आपल्या कुटुंबावर, आपल्या घरातली जे मुलं बाळ बायका मुलं आहेत त्यांच्यावर होत असतो. म्हणून पैशासाठी काही चुकीचं करू नये. नंतर हे यांचं प्रभुत्व कुठल्या कुठल्या भाषेवर होतं. मराठी तर ते चांगले बोलत होतेच, हिंदी पण चांगले बोलत होते आणि संस्कृतही चांगले बोलत होते. तर संस्कृत भाषेवर त्यांचा पगडा चांगला होता. त्यामुळे जे वेद वगैरे त्यांनी ऐकले, वेद उपनिषद किंवा भगवद्गीता ज्ञानेश्वरी, या संस्कृत भाषेमुळे त्यांना ते पटकन लक्षात राहायचं सगळं. कुठलाही पुस्तक त्यांनी वाचलं, त्याची ती जी घेण्याची वृत्ती होती, ज्ञान, ती खूप जबरदस्त होती. त्यामुळे ते त्यांच्या स्मरणात चांगलं राहायचं. त्यांनी बघ काय काय केलं, 27,000 ओव्या लिहिल्या त्यांनी, 2,500 अभंग लिहिले गुलाबराव महाराजांनी, अंध असून दिसत नसून, आणि 3,000 श्लोक लिहिले त्यांनी. म्हणजे विचार करा, त्यांनी रचले असं आपण म्हणता येईल. कारण ते रचले जातात, नुसते लिहिले जात नाही, ते आतून येतात, ते स्फुरण पावतात. जसा तुमचा अभ्यास वाढत जातो तसा आपोआप आतून त्या गोष्टी येऊ लागतात. म्हणून त्याला रचना बोलतात. श्लोक, अभंग, ओव्या या रचल्या जातात, ते आतून येतात, आपल्या अचानक येणार, ते आपल्याला कळणार पण. जे चांगले कवी आहेत ना, तुम्हाला कुसुमाग्रज,
बरेच बालकवी पूर्वी होऊन गेले, असे जे बरे मोठे मोठे कवी आहेत ना, ते ना स्फुरण व्हायचं आतून आतून त्यांना ते शब्द यायचे, ती रचना ते करायची आपोआपच. तर त्यांची पुस्तकांची नावं बघा, मी 2-3 पुस्तकांची फक्त नावं सांगतोय. योग प्रभाव, साधू बोध आणि धर्म समन्वय अशी 3 पुस्तकांची नावं सांगितली मी. ही पुस्तकं ते लिहिलेली, पण एकूण 134 ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. एकदा महाराज मुंबईच्या एशियाटिक लायब्ररीमध्ये गेले. ती लायब्ररी इथे जवळच आहे, फाउंटन आपला फोर्ट मध्ये आहे. तिथे ते गेले होते. मोठी लायब्ररी आहे ती, मला वाटतं ब्रिटिशांनी बांधली. मोठी अशी खांब आहे, त्याने एकदम मोठी अशी लायब्ररी आहे. तिथे ते गेले आणि त्यांनी जेव्हा वेगवेगळी पुस्तकं मागवली, तिथे लायब्ररीयन जो बसलेला होता त्याच्याकडे, तो लायब्ररी ऐकून थक्क झाला. म्हणाला, अरे ह्यांना तर दिसत नाही, मग हे कसं आहे ना एवढी माहिती पुस्तकांची आणि कसा अभ्यास करतात. त्यांना पण आश्चर्य वाटलं. जेव्हा गुलाबराव महाराज 34व्या वर्षी निधन पावले, त्यावेळी त्यांच्याकडे 20,000 पुस्तकं होती. म्हणून तुम्ही विचार करा, किती त्यांनी अभ्यास तर केला, त्याबरोबर विकत पण ही पुस्तकं घेतलेली होती फक्त अभ्यासासाठी. एवढं त्यांचं ज्ञान वेडेपणा होता, त्यांना ज्ञान घेण्याची खूपच आवड होती. मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, हे आपोआप होत नाही. मागच्या जन्माच्या मागून जे जे तुम्ही करत असता, तसा तुमचा तो आत्मा हा प्रोग्रेस होत असतो, प्रगती पथावर पुढे पुढे जात असतो. तुम्ही प्रत्येक जन्मात तुम्हाला पुढे जायचं आहे, त्याला शुद्ध करत 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 पुढे जायचं असतं, नाहीतर तुम्ही परत मागे जाणार. असे खूप जन्म आपल्याला घ्यावे लागत असतात. का? कारण ते स्वतःला आपण शुद्ध बनवण्यासाठी. त्याची प्रगती आत्म्याची होणं हाच इथे येण्याचा, या पृथ्वी तलावर येण्याचा उद्देश असतो प्रत्येक आत्म्याचा. पण आपण ते विसरतो, आपल्याला कोण ते सांगत नाही, तशा प्रकारचं नॉलेज आपल्याला मिळत नाही शाळेत किंवा कॉलेजमध्ये काय कुठेही. हल्ली तर आर्ट्स विषय घ्यायला पण कोण मागत नाही. का? कारण त्याच्यामध्ये म्हणतात काय स्कोपच नाहीये. खरं म्हणजे आर्ट्स जो आहे, जे साहित्य वगैरे हे आर्ट्स मध्ये येतं, त्याच्यातच खरं नॉलेज आहे. पण हल्ली काय, पहिला आपण पैसाच बघतो, कारण त्याच्यावरच आपण संपूर्ण अवलंबून आहोत आताच्या सध्याच्या काळात तरी. तो नाही तर आपण जगणंच कठीण आहे. त्यामुळे आपोआपच ते लोक बोलतात, कुठल्या फील्डमध्ये पैसा जास्त आहे, तर तू डॉक्टर किंवा वकील किंवा तुम्ही CA वगैरे बनाल, तिथे खूप पैसा आहे. तर हल्ली आपण पालक आपल्या मुलांना तिकडेच पाठवायला बघतो. आर्ट्स मध्ये तुम्ही काय प्रोफेसर होऊ शकता, टीचर होऊ शकता किंवा आर्टिस्ट होऊ शकता. तू वेगळी, आर्टिस्ट वेगळा आहे, ती चित्रकला वगैरे. पण ह्यामध्ये टीचर प्रोफेसरला पण हल्ली नोकऱ्या मिळत नाही, त्यामुळे लोक तिकडे पण वळायला मागत नाही. महाराज जवळच्या लोकांकडून पुस्तके वाचून घेत. म्हणजे ते जवळ जे कोण चांगले सुशिक्षित होते, त्यांच्या मुलांना किंवा त्यांना सांगत की मला वाचून दाखव, आणि त्याच्यावर त्यांनी एवढा अभ्यास केला. म्हणजे विचार करा, त्यांची स्मरणशक्ती अगाध होती. म्हणजे ते एकदा ऐकलं का त्यांच्या लक्षातच राहायचं. त्यांना फक्त एकच मोह होता, फक्त ज्ञान लालसा, ज्ञान घेण्याचं त्यांना वेड होतं, दुसरं त्यांना कसली आवड नव्हती. त्यामुळे त्यांनी एवढं प्रगती केली. आत्मज्ञानाच्या बळावर त्यांनी एवढा त्यांनी वेदांचा अभ्यास केला. आत्मज्ञानाच्या बळावर त्यांनी वेदांचा अभ्यास केला. म्हणजे जे आत्मज्ञान आतून जे चिंतन त्यांनी केलं, जे ऐकायचे ते ज्ञानेश्वरी म्हणा का अजून वेद उपनिषद, ह्या सगळ्या जे ऐकायचे, गीता वगैरे भगवद्गीता, त्याचा ते आत्मचिंतन करायचे. आणि तसे ते हळूहळू हळू त्यांना तो आत्मचिंतन करून करून ते ज्ञान वाढत गेलं. आणि त्याबरोबर त्यांची जोड होती ती साधनेला. म्हणजे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये असं म्हणालो सुद्धा आहे, दोन्ही गोष्टी खूप आवश्यक आहेत जीवन जगण्यासाठी. एकच गोष्ट नाही. आपण काय झालं, फक्त पैशाच्या पाठी धावतोय आणि त्यामुळे आपल्याला दुःख खूप सहन करावं लागतं. आपल्या जीवनात जे संकट येतात ते आपल्याला त्याचं निवारण करता येत नाहीये. आपल्याला समजत नाही कसं सोडवावे, कारण एकच मार्ग धरलेला आहे. जे जर तुम्ही अध्यात्म पण करत असाल आणि ते अभ्यास किंवा पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करत असाल, त्यासाठी जे काही अभ्यास करत असाल, काम करत असाल, तर दोन्ही जर कराल तर तुम्ही सुख समाधान शांती तुमच्याकडे सहज येऊ शकते. कारण तो अध्यात्म हा एक मार्ग आहे. आलं संकट तर तुम्ही अध्यात्म म्हणजे नामस्मरण, सगळं यांचं ज्ञान घेणं, आपले जे ग्रंथ आहेत आध्यात्मिक त्यांच्यामधून, आणि त्यावर आपण संकटावर मात करणं, अशा प्रकारे ते दोन्ही गोष्टी जोडलेल्या आहेत. पण आपण समजतो हे काम
अध्यात्म हे तुम्ही निवृत्त झाल्यावर करायचं असतं, म्हातारे झाल्यावर ती देवळात जाऊन बसा किंवा ती पुस्तकं वाचा, असा आपला आपला एक आपण समज आहे अशी, पण ती खूप चुकीची समज आहे. दोन्ही गोष्टी जर आल्या तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही तुमचं काम करा जे काही पैसे मिळवण्यासाठी, जगण्यासाठी या जगामध्ये, पण त्याचबरोबर अध्यात्म सुद्धा खूप आवश्यक आहे. ते आपल्याला आपण कसा सुखाने राहू या जगात ह्याचं ज्ञान अध्यात्म देत असतं. आपण स्वतःला कसं बदलवायचं याचं ज्ञान अध्यात्म देत असतं. आणि जेव्हा आपल्याला चिंता काळजी वाटते, आपण खूप टेन्शन मध्ये असतो, त्यावेळीच अध्यात्म ते सांगतं काय तो ह्याच्यातून तुम्ही कसे बाहेर पडणार आहे. कुठल्याही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग अध्यात्म देतं. पण आपल्याला हे माहित नाही किंवा आपल्याला ती आवड नाही. आताच्या काळात तर ही आवड खूपच कमी होत चालली आहे. आपण कधी देवळात गेलो बघितलं तर म्हातारी माणसंच बसलेली असतात. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी वगैरे कोण वाचतंय हल्ली? आणि जे वाचतात ते एका पारायण करतात, म्हणजे धाड 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 वाचत जातात. त्याचा अर्थ त्यांना कळत नाही आणि ते आतमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत नाहीत. तिथे सगळी मोठी चूक आहे. आपण आपल्यामध्ये ते उतरवलं पाहिजे, नाहीतर नुसतं ऐकून काहीच उपयोग नसतो. आपल्यामध्ये जेव्हा ते उतरेल, आपण जो बदल होत जातो ना आपल्यामध्ये, ते आपल्याला कळतच नाही. तो कळला पाहिजे आपण कसे बदलतोय हळूहळू. आपण ते प्रयत्नच करत नाही, तर आपण त्यामुळे बदलत नाही. आणि हे गुलाबराव महाराज अंध होते तरी त्यांनी 134 ग्रंथ लिहिले आणि त्याबरोबर ते साधनाही करत असते. म्हणजे विचार करा, डोळे नसून त्यांनी किती प्रगती केली. पण आपण डोळे आहेत, हात आहेत, पाय आहेत, बुद्धी आहे, सगळं आहे, पण आपण सध्या काहीच करणार. आणि मी खास मराठी माणसांसाठी बोलेल, काय आपली प्रगती होणं सध्याच्या काळात खूप आवश्यक आहे. आपण खूपच मागे पडले आहोत. सध्या तुम्ही बघाल तर बाहेरची लोक येऊन आज खूप श्रीमंत झाली आहेत आणि आपण नोकरीसाठी नुसते फिरतो आहोत. एक काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांनी जो सुरू केलं होतं हिंदवी स्वराज्य बनण्यासाठी, त्यानंतर म्हणजे मराठी माणसं असं म्हणे, मराठी म्हणजे एखादी समाज नाही, तर मराठी माणसाने खूपच पराक्रम केला, तरवार गाजवली त्या काळात. अगदी ते 1857 पासून तर पुढे आपल्याला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपली मराठी माणसं खूपच प्रगतीपथावर होती, खूपच पराक्रमी होती. पण त्यानंतर मग हळूहळू ब्रिटिश आले आणि ब्रिटिश तर नंतर आले गेले, तरी सुद्धा आपले जसे सावरकर, लोकमान्य टिळक, गोखले वगैरे ह्यांनी पण खूप लोकांना आपला देश स्वतंत्र होण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण नंतरचा जो काळ आला ना, जी ब्रिटिशांनी जी मिल्स वगैरे केल्या होत्या त्या मिल्स बंद पडल्याने आपल्याला ओहोटी लागली. आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला ती खूपच, मग नोकरी धंद्यासाठी जी आपण धडपड करू लागलो, इकडे शोध तिकडे शोध, आणि बाहेरचे लोक येऊन धंदा करून ते श्रीमंत झाले. आज मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये बघा, मुंबईला किंवा पुण्याला सगळे ती लोक राहत आहेत आणि आपण खूपच मागे आहोत. तर मला वाटतं या गुलाबराव महाराजांवर तर आपण शिकलं पाहिजे. डोळे नसून त्यांनी किती प्रगती केली, आणि त्यासाठी दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. अध्यात्म सुद्धा आवश्यक आहे आणि प्रपंचामध्ये प्रगती करणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही पैसा पण मिळवला पाहिजे, पण त्याबरोबर नामस्मरण, मंत्र जप, ही साधना सुद्धा केली पाहिजे. तर तुम्ही सुख, समाधान आणि शांती मिळवू शकता. नाहीतर हे जीवन खूप कठीण होऊन बसेल. तर मित्रांनो, तुम्ही शांतपणे माझं हे भाषण ऐकलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही मला माझ्या व्हिडिओ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, आणि लाईक केले याबद्दल तुमचा आभारी आहे. धन्यवाद.